आणि यानंतरची बातमी आहे शक्तीपीठ महामार्गाला होत असलेल्या विरोधाची। शक्तीपीठ महामार्गाला होणारा विरोध कायम आहे। 9 जून रोजी कोल्हापूरमध्ये एक विराट मोर्चा काढला जाणार आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी यासाठी पुढाकार घेतलाय। शक्तीपीठ महामार्गाची मुळात गरजच नाहीये, त्यासाठी 1 लाख कोटी रुपयांचं कर्ज राज्यावर लादणं आम्हाला मान्य नाहीये, अशी स्पष्ट भूमिका राजू शेट्टी यांनी मांडली आहे। हा महामार्ग अनेक ठिकाणी शेतांमधून जाणार आहे, त्यासाठी जो भराव टाकला जाणार आहे त्यानं शेतीमध्ये पाणी भरेल, पूर परिस्थिती वाढेल। कोल्हापूरकरांनी पुराचे चटके आधीच भोगलेत, त्यामुळे हा महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही, असं राजू शेट्टी यांनी जाहीर केले। शक्तीपीठ महामार्गातून 2029च्या निवडणुकीमध्ये 50,000 कोटी रुपये उभा करायचे आणि त्यासाठी हा सारा आटापीट चालू आहे। गरज नसलेला, आवश्यकता नसलेला आणि महाराष्ट्राच्या जनतेवर 1 लाख कोटी रुपयाचं कर्ज लादणारा हा शक्तीपीठ महामार्ग आहे। आपला काहीतरी चुराडा तरी खुर्दा तरी आपल्या वाट्याला मिळेल म्हणून काही लोक त्याचं स्वागत करत असतील तर ते काही आश्चर्य वाटायचं कारण नाही, पण आम्ही ते होऊन देणार नाही। महाराष्ट्राला कर्जात लोटून देणार नाही। गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा ही आमची पहिल्यापासून भूमिका आहे आणि म्हणून कोल्हापूर जिल्ह्याचा मेळावा आज त्या ठिकाणी झालेला आहे। 22 तारखेपर्यंत सगळ्यांनी हरकती त्या ठिकाणी द्याव्यात अशी अपेक्षा आहे। त्याचबरोबर 9 जूनला भव्य असा मोर्चा या महामार्गाच्या विरोधात दसरा चौक कोल्हापूर येथून आम्ही काढणार आहोत। आणि शक्तीपीठ महामार्गाला काही कोल्हापूरकरांचा सुद्धा विरोध आहे। कोल्हापूरकरांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमर पाटील यांनी। मुख्यमंत्र्यांच्या स्वप्नातला ड्रीम प्रोजेक्ट असणारा शक्तीपीठ महामार्ग याला विरोध करण्यासाठी आता कोल्हापुरामध्ये एक मोड बांधली गेली आणि त्या मोड आज कोल्हापुरामध्ये एक भव्य मोठा मेळावा झाला। या मेळाव्यासाठी शेतकऱ्यांबरोबर नेते मंडळी उपस्थित होते, सगळ्यांनी याला विरोध केला आहे। आपल्याबरोबर काही नेते मंडळी आणि शेतकरी असणे बोलणार आहेत। काय सांगाल की शक्तीपीठ महामार्ग व्हावा का? नाही, निश्चितच हा शक्तीपीठ महामार्ग नको असलेला मार्ग हा आमच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या माती मारण्याचा सरकारनं घाट घातलेला आहे। कारण का या सगळ्या शक्तीपीठ मार्गाच्या माध्यमातून या विभागाची होणारी हानी, शेतीची हानी, कारण का अल्पभूधारक असणारे आमच्या या जिल्ह्यातील सर्व शेतकरी आहेत। राधानगरी असेल, बुद्रगड असेल, आजरा असेल, पन्हाळ असेल, शेवाळ असेल, या सगळ्या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या वरती हा एक म्हणजे महामार्ग हा घाट घालण्याचा प्रयत्न सरकारने केलेला आहे। शक्तीपीठ महामार्गामुळे तुम्ही गेले 2 वर्षाला लढा करताय, आता इथून पुढची लढाईची भूमिका काय असणार? इथून पुढची लढाई असणार ती निर्णायक असणार आहे। निवडणुकीच्या आधी थोडं लोकांचं प्रेशर होतं, त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करतो अशी गारगोटीच्या सभेत घोषणा केली होती। त्यानंतरची 5वी बहुमत भाजपचा आला आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले। त्यानंतर त्यांनी शेतकरी दुही माजून परत हा शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्यावर लादलेला आहे। काही झालं तरी शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातून विरोध असणार, अखंड महाराष्ट्रातून विरोध असणार आणि शक्तीपीठ महामार्ग हा रद्द करायसाठी शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही शेतकरी म्हणून लढणार। ज्या शेतकऱ्यांच्या गट नंबरमधून हा शक्तीपीठ जातो त्याने हरकत दाखल करायची आहे। त्याची मुदत 25 जून आता याच्यापर्यंत आहे, मे पर्यंत आहे। त्या अगोदर ते आम्हाला फॉर्म भरायचे आहे। शक्तीपीठ महामार्ग कोणत्याही परिस्थितीत होऊन देणार नाही। 25 तारखेला होणार ज्या हरकती घ्यायचे त्यासाठी हरकतीचे फॉर्म इथे वाटण्यात आलेले आहेत। यामुळे महाराष्ट्र शासनालाही इशारा आहे की शेतकरी कशा प्रकारे युद्ध करतात हे पाहणं गरजेचं आहे। अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर।